हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण बनवूया मिक्स स्प्राउट. मिक्स स्प्राउटमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आणि प्रोटीन्स असतात, तसेच मिनरल्स सुद्धा असतात. त्यामुळे आपण ते नक्की आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. इथे मी 250 ग्रॅम स्प्राउट घेतले आहे. एका पॅनमध्ये ऑइल घेऊन मी आता ते स्प्राउट थोडे फ्राय करून घेणार आहे. इथे आपण कांदा, टोमॅटो, शेंगदाणे, 2-3 हिरव्या मिरच्या आणि मसाले एवढं सगळं आपण घेऊयात. आता एका पॅनमध्ये मी ऑइल गरम केले आहे. त्यामध्ये आपण टाकूया जिरे, मोहरी आणि 5 ते 10 लसणाच्या पाकळ्या. लसूण छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे. आता आपण ॲड करूया कढीपत्ता, कांदा आणि कढीपत्ता छान असं फ्राय करून घेऊयात. कांदा असं मी थोडासा लालसर होईपर्यंत त्याला भाजून घेऊयात. कांदा फ्राय झाला की आपण ॲड करूया टोमॅटो. इथे मी 1 टोमॅटो घेतला आहे आणि कोथिंबीर सुद्धा ॲड करूयात. ते सुद्धा छान असं आपण तेलामध्ये परतून घेऊयात. आता आपण ॲड करूया हळद, लाल तिखट आणि मसाले. आपल्या चवीनुसार आपण आपले मसाले ॲड करू शकतो. इथे मी फ्राय केलेली स्प्राउट आता त्यामध्ये ॲड करत आहे. मटकीला छान असं फ्राय करून घेऊयात. छान असं आपली मटकी दिसत आहे. आता आपण थोडेसे गरम पाणी ॲड करूयात. आता आपण आपले शेंगदाणे, 2 मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून ते देखील आपल्या मटकीमध्ये ॲड करूयात. छान असं परतून घेऊयात आणि 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवूयात. आता आपली छान अशी मटकी शिजलेली आहे आणि छान असा वास देखील येत आहे. आपल्याला पाहिजे असेल तर आपण आणखी थोडे गरम पाणी ॲड करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.